राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबाची जयंती साजरी करत असताना माँसाहेबांचे संस्कार आपण जपणं गरजेचे आहे। आजची ही महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघत असताना आपल्या लक्षात येतं, आजच्या युगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर आऊसाहेबांच्या विचाराची जोपासना करणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं। कारण खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी असा संस्काराचा वारसा या आपल्या भूमीला दिलाय की या भूमीतून आपण जे काय निर्माण करू शकतो ते संस्कारातून निर्माण करू शकतो। ही सगळ्यात पहिली शिकवण या महाराष्ट्राला, या भूमीला जर कोणी दिली असेल तर ते म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब। छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न घडवणं एवढं सोपं होतं का? एवढं सोपं नव्हतं। मग आजच्या या युगामध्ये आपण माँसाहेबांच्या विचारानं जर चाललो तर आपल्या जीवनाची जी काही नाव असते ती तरुण जात असते। याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर खरं तर प्रभू श्रीराम ज्यावेळेस सीतामय्येला आणण्यासाठी लंकेला गेले होते आणि लंकेला जात असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू श्रीरामानं सीतामय्येला आणण्यासाठी सेतू बांधण्याचं काम या ठिकाणी केलं होतं। मग हे सेतू बांधण्याचं काम ज्यावेळेस सुरू होतं तिथले जे काही सगळे सेवक होते ते सेतू बांधण्याचं काम करत होते, जे काही वानर सेना होती ती सेतू बांधण्याचं काम करत होती। मग काम सुरू होतं आणि हे काम सुरू असताना प्रभू श्रीराम हे सगळं बघत होते। प्रभू श्रीरामाला वाटलं आपण बसल्यापेक्षा जर आपल्या सैन्याला मदत केली तर, म्हणून प्रभू श्रीराम काय करायला लागले, एक दगड प्रभू श्रीरामाने उचलला आणि तो दगड उचलल्यानंतर तो पाण्यामध्ये टाकला। मग पाण्यामध्ये टाकल्यानंतर झालं असं की तो दगड बुडाला। मग प्रभू श्रीराम बघत होते की जी काही वानर सेना होती, जे काही सैन्यामधले सैन्य होतं, ज्यावेळेस ते सेतू बांधण्याचं काम करत होतं त्या दगडावरती राम हे नाव लिहायचं आणि राम हे नाव लिहिल्यानंतर ते दगड त्या ठिकाणी तरंगत होता। प्रभू श्रीरामाला वाटलं आपण दगड उचलला, पाण्यामध्ये टाकला, तरी सुद्धा हा दगड तरंगायला तयार नाही। म्हणून त्या ठिकाणी जामवंत काका होते आणि जामवंत काकाला आवाज दिला प्रभू श्रीरामानं आणि विचारलं, जामवंतजी की मी ज्यावेळेस दगड पाण्यामध्ये टाकला तो दगड तरंगत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस दगड पाण्यामध्ये टाकताय त्यावेळेस मात्र हा दगड तरंगतो, याचं कारण काय? त्यावेळेस जामवंत काकाने खूप सुंदर उत्तर दिलं आणि ते उत्तर असं होतं की प्रभू ऐका ना, ह्या दगडाला आम्ही जे दगड टाकतोय त्याच्यावरती राम लिहिलंय, जो दगड आम्ही पाण्यामध्ये टाकतोय तो राम या नावानंच तो तरुण जातोय, पण प्रभू ज्या दगडाला स्वतः रामानंच सोडून दिलं तो दगड तरंगल कस काय? म्हणून ह्या गोष्टीतून आपण हे घेतलं पाहिजे की आपण आपल्या जीवनाचं उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल, आपल्या जीवनाची नाव जर आपल्याला व्यवस्थित तरुण न्यायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि आऊसाहेबांचा संस्कार जोपासणं खूप गरजेचं आहे। हे असे संस्कार आहेत की ते जर आपण जोपासले तर आपल्या जीवनाचा उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो। म्हणून या लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे, म्हणून या लोकांचे विचार आपण ऐकून घेतले पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीचं स्वप्न हाती घेतलं होतं त्यावेळेस खरंच एवढं सोपं होतं का स्वराज्य निर्माण करणं? तुम्ही जर बघितलं असेल तर अंधकारानं बरबटलेला हा महाराष्ट्र होता। इथं भारताला जरी आपण म्हणतो की 150 वर्ष आम्ही गुलामगिरीत होतो, पण त्यापेक्षाही अधिक काळापासून आम्ही गुलामगिरीत होतो। खरं स्वातंत्र्य जर भारताला भेटलं असेल, खरं स्वातंत्र्य जर आपण अनुभवलं असेल तर ते सन 1674 मध्ये। मग आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या संस्कारानं घडवलं त्या संस्कारानं छत्रपती शिवाजी महाराज घडले। मग आज आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजीराजे जन्माला यावेत, पण कुठं? शेजारच्या घरात का? आमच्या घरात का नाही? कारण आमची ती क्षमता नाही। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना घडवायला सुरुवात केली, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्न दाखवायला सुरुवात केलं, मग स्वराज्य म्हणणं तेवढं सोपं होतं का? या स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर खूप मोठ्या सत्तेशी सामना करायचा होता। मग या सत्तेशी जर सामना करायचा असेल तर तेवढं बळ आपल्या अंगीकारणं एक गरजेचं होतं। ही शिकवण पहिले तर कुठेतरी आपण देऊ शकतो का? हा विचार राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब स्वतः करत होत्या। मग स्वराज्य निर्मितीचं पाऊल तर माँसाहेबाच्या मनात कधीपासून होतं, पण मग हे स्वराज्य निर्मितीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करत असताना ते एवढं सोपं होतं का? नाही। या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून गुलामगिरीनं बरबडलेला हा महाराष्ट्र होता। मुघलशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, या सगळ्या सुलतानी सत्तेचा नंगा नाच या महाराष्ट्रावरती सुरू होता आणि यातून हा महाराष्ट्र मुक्त करायचा असेल तर हे स्वप्न दिसतं तेवढं सोपं नव्हतं। म्हणून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढी इच्छाशक्ती स्वतःमध्ये निर्माण करायची होती आणि एवढी इच्छाशक्ती जर निर्माण करायची असेल तर या ठिकाणी ते प्रयत्न करणं गरजेचं होतं। आऊसाहेबांनी केलेली भक्ती शिवाई देवीनं ऐकली आणि सन 1630 रोजी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर आता मात्र खरं आऊसाहेबांना
हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये पूर्णपणे आपलं योगदान या ठिकाणी द्यायचं होतं. ते योगदान आऊसाहेबांनी या ठिकाणी देण्याचं ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हळूहळू मोठे व्हायला लागले. बालशिवबाराजे मोठे व्हायला लागले की त्या बालशिवबाराजांना आऊसाहेब अनेक गोष्टी या ठिकाणी शिकवत असायच्या. अनेक गोष्टी रामायणातल्या गोष्टी असतील, महाभारतातल्या गोष्टी असतील किंवा श्रीकृष्णाच्या गोष्टी असतील, त्या गोष्टी आऊसाहेब या ठिकाणी सांगत असायच्या. प्रबोधनकार ठाकरे असे म्हणतात, खरे कृष्ण जर कोणाला कळले असेल, खरे राम जर कोणाला कळाले असेल तर ते फक्त एकाच व्यक्तीला कळाले आणि त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर रामाला समजून घेणं गरजेचं आहे. मग राम होते कोण? तर मर्यादा पुरुषोत्तम ज्यांचं नाव आहे का नाही. म्हणजे एवढं सोपं नाही राम होणं. राम ह्या नावातच मर्यादा आहे. प्रत्येक मर्यादा तुमच्या ज्या काय वासना असतील सगळ्या गोष्टीला मर्यादा घालून त्याचा सगळ्या गोष्टीचा त्याग करणे, त्यांचं नाव म्हणजे श्रीराम. ते आपण समजून घेणं खूप गरजेचं असतं. श्रीराम प्रभू असेच नाही समजत आपल्याला, अशाच्या सगळ्या गोष्टी नाही समजू शकत. त्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला ते अभ्यास गरजेचं असतं. मग संस्काराच्या नावानं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग संस्कार काय? अच्छा, आपला हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये आज स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुमच्या तरुणांच्या ओठावरती कुठलं गीत आहे ते मला येऊन सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगाल. आमच्या तरुणाईच्या ओठांवरती कुठलं गीत आहे? कुठलं गीत आमच्या आज तरुणाई या ठिकाणी गात आहे? कधी आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय? नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेणं खूप गरजेचं असतात. या सगळ्या गोष्टी कळणं खूप गरजेचं असतं. छत्रपती शिवाजी महाराज बालशिवबाराजे खेळत होते आणि खेळता खेळता आऊसाहेबांना म्हणले की आऊसाहेब आम्हाला आश्वशाळा बघायची. आणि आश्वशाळा बघायची म्हटल्याबरोबरच आऊसाहेबांना सांगितले की बाबाजी काका त्या ठिकाणी होते. बाबाजी काकांना आज्ञा दिली आणि सांगितलं बालशिवबाराजांना आश्वशाळा दाखवा. आणि बालशिवबाराजे आश्वशाळा बघण्यासाठी गेले. ज्यावेळेस ते सर्व अश्वांचं निरीक्षण करत होते, म्हणजे विचार करा संस्कार किती महत्त्वाचा असतो, संस्कारानं किती घडत असतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग ज्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब बालशिवबाराजांना या सगळ्या गोष्टी सांगत होत्या, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्या शिकवत होत्या, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आऊसाहेबांनं जगण्याचं मंत्र छत्रपती शिवरायांना देऊन ठेवलाय. ते आपल्याला ह्या गोष्टीतून कळतं. मग ज्यावेळेस बालशिवबाराजे ते आश्वशाळा बघत होते, आश्वशाळा बघता बघता एक अश्व बघत असताना एक अश्वजवळ जाऊन बालशिवबाराजे थबकले आणि थांबले आणि बाबाजी काकाकडे बघितलं आणि बाबाजी काकाला म्हणाले की काकाजी आम्हाला बसायचं आहे या अश्वावरती, आम्ही बसू शकतो? त्यावेळेस बाबाजीनं सांगितलं शिवबाराजे आपल्याला त्या घोड्यावरती बसता येणार नाही. का काकाजी? कारण शिवबाराजे तुम्ही जर त्या घोड्यावरती बसला तर तो हा खूप चपळ आहे आणि त्या अश्वाची सर फक्त शहाजी राजे म्हणजेच तुमचे आबासाहेबच करू शकता, आपण त्याच्यावर बसू नाही. हट्ट करू नका बालशिवबाराजे. पण बालशिवबाराजे ऐकायला तयार नव्हते. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये संस्कारची जोपासना करण्यात आली होती. म्हणून छत्रपती शिवाजीराजे घडतात. आणि सांगितलं आम्हाला त्या अश्वावरती बसायचं, आम्ही त्या अश्वावरती बसणार, आपण बसणार आहात का? नाही. त्यावेळेस बाबाजीनं आऊसाहेबांकडे बघितलं आणि आऊसाहेबांकडे बघून आऊसाहेबांनी आज्ञा दिली बसू द्या. म्हणून शिवरायांना त्या अश्वावरती बसवलं आणि सांगितलं एक गोष्ट, बालशिवबाराजे अश्वावर बसाल, पण अश्वावर बसल्यानंतर अश्वाची लगाम मात्र खेचू नका. अश्वाची लगाम जर आपण खेचाल तर हे अश्व इतक्या जोरात पळेल की आपण त्याच्याहून पळाल आणि आपल्याला लागू शकतं. या सगळ्या गोष्टी बालशिवबाराजे ऐकत होते. बालशिवबाराजांनी म्हटलं हो तोपर्यंत केलं आणि बालशिवबाराजे त्या अश्वावरती बसले आणि लगाम खेचली. अश्वाची लगाम खेचताच त्या घोड्याला म्हणजे त्या अश्वाला असा संदेश मिळाला की शहाजीराजे आपल्या पाठीवरती विराजमान झालेत. आणि लगेच त्यांना लंबी छलांग त्या ठिकाणून मारली आणि ती छलांग मारल्याबरोबरच तो अश्व आहे, जो घोडा आहे, तो वेगवान धावत होता. सगळे म्हणत होते बालशिवबाराजाचं काय होईल असं लोक चिंता करताय. बालशिवबाराजे पडले तर काय होईल या एवढ्या वेगवान अश्वातून जर बालशिवबाराजे पडले तर त्यांना लागेल असं सगळेजण चिंता करतच होते. तेवढ्यातच अश्वाचा पाय अडकला आणि अश्व पडला. अश्व पडताच बालशिवबाराजे सुद्धा त्या अश्वावरून खाली पडले. आणि त्या अश्वावरून ज्यावेळेस ते खाली पडले त्यावेळेस त्यांना लागलं, खरचटलं आणि त्यांनी तिथून आपल्या आऊसाहेबांकडे बघितलं. आऊसाहेब त्या ठिकाणी उभ्या होत्या. शिवबाराजांनी बघितलं, शिवबाराजांना लागलं होतं, खरचटलं होतं, रक्त येत होतं. आपल्या आऊसाहेबांकडे बघत होते.
पण आऊसाहेब मात्र कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी येण्यासाठी तयार नव्हत्या. म्हणून शिवाराजे कस तरी आपलं अंग झटकत झटकत उभे राहिले आणि अगदी रागात आपल्या दालनात निघून गेले. आणि दालनात ज्यावेळेस ते निघून गेले त्यावेळेस आऊसाहेब त्यांच्या मागं गेल्या आणि त्या दालनात जाऊन उभ्या राहिल्या, रागवलेले बाल शिवबाराजे. आणि त्यांच्या पाठीमागं आऊसाहेब गेल्या. आऊसाहेबांना विचारलं, शिवबाराजे लागला आपल्याला? जाऊ साहेब, बोलणार नाही आम्ही तुमच्यासोबत. का शिवबाराजे, का आपण प्रश्न विचारताय? आम्ही त्या अश्वावरतून पडलो, आम्हाला लागलं, खरचटलं, पण तुम्ही आम्हाला उचलण्यासाठी आल्या नाही आऊसाहेब. आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एक गोष्ट नीट लक्षात घ्या शिवबाराजे, तुम्हाला राज्य निर्माण करायचंय आणि राज्य निर्माण करत असताना राजानं स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. आपण जर कुठपर्यंत कुबड्यांचा आसरा घेऊन आपण उभे राहणार आहात? तुम्हाला सगळ्यात पहिली एक गोष्ट नीट लक्षात घ्या बाल शिवबाराजे, तुम्हाला जर सक्षम घडायचं असेल, तुम्हाला जर पूर्णपणे घडायचं असेल तर अनेक संकट येतील. ज्या संकटात तुम्ही पडाल, तुम्हाला उचलण्यासाठी कोणीच येणार नाही. त्यावेळेस स्वतः तुमच्या मनगटामध्ये तुमच्या पायावरती विश्वास ठेवा आणि उभं राहा. आणि मग तुम्ही उभे राहिला तर तुम्हाला कुणाच्याही आधाराची गरज पडू देऊ नका. आणि ज्या व्यक्तीला कोणाच्या आधाराची गरज पडत नसते तो इतरांना आधार देण्यासाठी तयार होत असतो. अशी सर्वोत्तम शिक्षण, असं सर्वोत्तम गोष्ट आऊसाहेबानं बालशिवबाराजांना सांगितली होती.